ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. प्रियंका गावडे म्हणून आहेत गोव्यामधून, त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. ताई म्हणत होत्या गोव्यामध्ये येऊन 3च वर्ष झाली आम्हाला. मूळच्या आम्ही पुण्यातले आहोत म्हणतात. आणि आता 3 वर्ष झालं आम्ही म्हणजे गोव्याला आलेलो आहे म्हणतात. तर ताई म्हणत होत्या गेली 19-20 वर्ष होत आली माझ्या सेवेला म्हणतात. एवढ्या काळांची उपासना होती. एवढा काळ मी उपासना करत होते, पण ना हे कळत नव्हतं की कुठं चुकतंय. पण तुमच्या अनुभवांच्या माध्यमातून खूप खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत म्हणत होत्या. आणि ह्या अनुभवातून आत्ता लक्षात यायला लागले की हे केलं पाहिजे किंवा हे नाही केलं पाहिजे. तर हे अनुभव तर काही माझे नाही आहेतच. हे अनुभव इतरांनी माझ्यापर्यंत आणलेले आहेत. म्हणजे त्यातनं तुम्ही जेवढं शिकताय तेवढंच मी पण शिकायला लागलेले आहे. खूप छान छान अनुभव सांगतात भगिनी, आणि हे मुद्दाम आई सांगायला लावत आहेत का, तर कुठं चुकतोय आपण किंवा काय केलं पाहिजे. आता त्या ताईंनी जसं बोललं तसं, की तुम्ही हे भजन करताय, इतके वर्ष उपासना करताय, पण हे अजून नाही केलं तुम्ही, हे अजून सुधारणा झाली पाहिजे, हे केलं पाहिजे किंवा हे नाही केलं पाहिजे, हे सांगण्यासाठी हे अनुभव आईच पाठवायला लागलेले आहेत. का तर यात माझं तर काहीच नाही. जे अनुभव शेअर करतायत, मी जे तुम्हाला सांगते, ते जे अनुभव शेअर करतात त्यांनी मला जे सांगतात तेच. आणि जे खूप जास्त आईंच्या मार्गात मुरलेले आहेत, ज्यांनी खूप गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, तर त्यांच्याकरवीच आई बोलवून घेत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यांच्या अनुभवाकडे येते. त्या म्हणत होत्या अगदी ह्या 2-3 महिन्यामध्येच आलेला अनुभव आधी सांगते म्हणतात, आणि मग नंतर मी सांगते म्हणत होत्या, की इथं आल्यापासून माझी तब्येत फार बिघडत होती म्हणतात. का तर ते वातावरण मला इथलं सूट होत नव्हतं. माझी खूप तब्येत बिघडत होती म्हणतात. वर्षातून बऱ्याचदा मी आजारी पडत होते इथं आल्यापासून. काय माहिती नाही म्हणतात. वातावरणामुळेच मला वाटते म्हणतात, की तब्येत नादुरुस्त होत असेल. पण माझे मिस्टर म्हणा किंवा माझी मुलं म्हणा, त्यांना ते अगदी व्यवस्थित. आईंच्या वर्गात मी आधीपासून आहे म्हणतात. पण इथं आल्यापासून सारखं हे व्हायला लागलेलं होतं. आणि मध्यंतरी मी एक अनुभव ऐकला म्हणल्या. त्यांनाच अनुभव म्हणजे क्रमांक किती, ते किती नंबरचा अनुभव आहे, तर त्यांनाच ते लक्षात नव्हतं. आणि हां, दीप्ती कोदे म्हणून आहे, सॉरी, दीप्ती म्हणून आहे. तिनं ना एकदा मला बोललेली होती, की "ताई, अनुभवांसाठी नंबर टाका." त्यावेळेपासून मी तर नंबरसुद्धा टाकलेले नव्हते. मला काही तेवढं हे पण लक्षात पण आलेलं नव्हतं. पण तिनं मला बोललेली होती, की "ताई, अनुभवांना नंबर टाका." त्यामुळं ते खूप जणांना ते ईझी जायला लागले, की हा अनुभव बघितला, तो अनुभव बघितला. तर त्या म्हणत होत्या, "मी एक अनुभव हे केला, पण तो नंबर नाही लक्षात म्हणल्या माझ्या. त्या अनुभवामध्ये असं तुम्ही सांगितलेलं होतं म्हणल्या, की ज्या पण वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतात, किंवा सारखं आपल्या वरचेवर म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम, माझ्या तब्येतीचे होते म्हणतात. तर असे सारखे प्रॉब्लेम येतात त्यावेळेला दूध साखरेचं, तर ते दूध साखरेचं तर ते मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितले. मला पण ॲक्च्युअली माहीत नाही त्यांनी कुठल्या व्हिडिओमधून ऐकलं. का तर हे आईंनीच सांगितलेलं आहे, चरित्रामध्येच. आईंनीच सांगितलेलं आहे, ज्यावेळेला काहीतरी संकट पडेल त्यावेळेला दूध साखर ठेवून देवाची करुणा भाका. मग आपण काही नामस्मरणच करतोय, भजन वगैरे काय जे काय असेल ते. तर त्या म्हणल्या त्यावेळेपासून मी सुरुवात केलेली होती म्हणल्या, दूध साखर ठेवून नामस्मरण करण्यासाठी. तर मला हे इतके वर्ष मी करते म्हणतात. आणि मी चरित्र तर कितीतरी वेळा मी म्हटलं, "अहो, हा उपाय ना आईंनी चरित्रामध्येच सांगितलेलं आहे" म्हटलं. तर ते कुठल्यातरी भगिनींनी हे करून ते फॉलो केलेलं आहे आणि त्यांना अनुभव आलेले आहेत. तर त्या मला बोलल्या, "पण मी चरित्र कितीतरी वेळा वाचलं, कारण मला कधीच नाही अशी बुद्धी आली, की आईंनी अरे हे सांगितलं तर असं करायला पाहिजे." इतके वर्ष झाले, मी 19-20 वर्ष झालं म्हणतात. तर मी कधीच हा उपाय नाही केला म्हणतात. पण ह्या 5 महिन्यापूर्वी म्हणतात,
मी तो उपाय करायला सुरुवात केलेली होती, की मी हे करायची, दिवाबत्ती करायची वगैरे आणि दूध साखर ठेवायची आणि नामस्मरणाला सुरुवात करायची म्हटलं. हे मी करत असताना म्हटल्या 2 महिने उलटून गेले, तरी मला काही असं फरक जाणवत नव्हता. तब्येत माझी म्हटल्या वर्षातून 2-2, 3-3 वेळा बिघडायला लागलेली होती, इथं आल्यापासूनच. ह्याच्या आधी पुण्यामध्ये असताना मला कधीच असा त्रास होत नव्हता म्हटल्या. तर आणि त्या म्हटल्या, की तुमचा नंबरसुद्धा मला मिळालेला होता. माझे 2-3 रिलेटिव्हज आहेत, जे तुमचे व्हिडिओ बघतात आणि ज्यांच्याकडे तुमचा नंबर आहे, त्यांच्याशी बोलणं पण झालेलं आहे. तर आता कोण रिलेटिव्हज मी पण नाही विचारलं आणि त्यांनी पण नाही सांगितलं. ते माझ्या पण डोक्यातून गेलं. तर त्या बोलल्या तसं. तर त्या म्हटल्या, तुमचा नंबर पण मी घेतला त्याच्यासाठी, की मी तुमच्याशी बोलावं. आता मी काय सांगणार उपाय? मलाच एवढं समजत असतं तर मग कशाला. तर मी काय दुसरे सांगतात ते तुम्हाला सांगते. तर त्या म्हटल्या, मी बोलण्यासाठी नंबर पण घेतलेला होता, पण तुमचं आणि माझं बोलणं पण होत नव्हतं. का तर मी बऱ्याच वेळेला कॉल केला, तुम्ही रिसीव्ह पण केलेला नव्हता. तर मग मी तो उपाय चालू केला. म्हणजे मी हे विचारणार होते, की कधी ठेवायची दूध साखर वगैरे. तर त्याच्यामध्ये तसंच काहीच नाही आहे. आईनी सांगितलं, ज्या पण वेळेला तुम्हाला काही अडचण पडेल, त्यावेळेला दूध साखर ठेवून नामस्मरण करा, देवाची करुणा बघा, असं चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते बऱ्याच भगिनींनी, ज्यांनी खरंच आईंना पूर्ण समर्पित झाले असतील किंवा खूप आईंचं प्रत्येक गोष्ट ऐकत असतील मन लावून, त्यांना ते कुठंतरी ते पटलं असावं आणि त्यांनी ते चरित्रातूनच ते घेतलं असावं आणि ते अनुभव आलेत सगळ्यांना. तर मी पण ते फॉलो करते बरं का. म्हणजे मी काय असं मागायचं म्हणून नाही, पण बऱ्याच वेळेला दूध वगैरे गरम केलं की दूध साखर ठेवून ते आपोआप होतंय, म्हणजे जे पण असेल ते. तसं काही मागण्यासाठी असं नाही, पण त्यानं खूप छान हे रिझल्ट येतात. ते मात्र मी बऱ्याच जणांकडून ऐकले ते. तर त्या म्हटल्या, हे 5 महिन्यापूर्वी मी सुरू केलेलं होतं. तर इतकं असं मला काहीच जाणवेना. तर मग मला वाटायला लागलं, उगीचच काहीतरी आपण नकोच हे करायला. आणि त्या दिवशी बरोबर काय मला माहिती नाही म्हणतात आणि मी चरित्र घेऊन बसले म्हणतात. आणि चरित्र घेऊन बसले आणि त्यात मला ते हे झालं म्हणतात. मग मी म्हटलं, "हो, चरित्रामध्ये आहेच ते." तर त्या म्हटल्या, "पण का कुणास ठाऊक मी चरित्र घेऊन बसले आणि तेच माझ्या नजरेसमोर आलं, की त्यांची मुलगी काहीतरी डिलेव्हरीसाठी हे झालेली होती आणि आईनी सांगितलं, की दूध साखर ठेवून देवाची करुणा बघा." आणि मी ते अक्षरशः वाचलं म्हणतात. काय म्हणजे मला असं वाटलेलं, की काहीतरी उगीच आहे. आणि ते बरोबर मी का कुणास ठाऊक चरित्र काढलं, असं काहीच ठरवलेलं नव्हतं आणि ते पान उघडलं गेलं, ते मी वाचलं. हा खूप मोठा अनुभव होता म्हणतात माझ्यासाठी. आणि मी ना घाबरल्यासारखी झाले आणि त्यात ते बरोबर दूध साखर ठेवून हे करा, ते असं आईनी जे सांगितलेलं आहे. ही गोष्ट ना म्हटलं खूप म्हणजे ज्यांनी खरंच आईंचं मनापासून करतात, त्यांना खूप जाणवेल म्हणतात, की कसं काय त्याच दिवशी मी ते हातात घेतलं आणि कसं काय तेच पान निघालं आणि कसं काय मी तेच वाचलं. आणि मग मला एकदम असा धक्का बसल्यासारखा झाला, की मी कुठेतरी गुरूंवर विश्वास दाखवायला लागले का काय. आणि मग मी परत ते तसंच नेमानं काय व्हायचं ते होऊ दे, असू दे म्हणून मी सुरुवात केली आहे म्हणतात. तुम्हाला सांगू म्हणतात, 1-2 महिने गेले की माझी तब्येत बिघडत होती. वर्षातून 2-2, 3-3 वेळा. आणि ना मग मी ते दूध काय करायची, तेच दूध घ्यायची म्हणल्या प्रसाद म्हणून, तेच दूध मी घ्यायची. तर मी तुम्हाला सांगू म्हटल्या 1 महिनाभर ते नंतर फॉलो केलं. तर ह्या 3 महिन्यात ना मला सारखं मला वरचेवर, म्हणजे मी खूपच जास्त आजारी पडायचे, पण ह्या 3 महिन्यात मला अजिबातच कसला त्रास झाला नाही म्हणल्या. आणि मी खूप जास्त आजारी, एक 8-8, 15-15 दिवस मी आजारी पडत होते. ह्या 3 महिन्यात ना मला कसलंच काही जाणवलेलं नाही आहे म्हटलं. अजिबातच कसलंच काही आजारपण कुठल्याच प्रकारचं जाणवलं नाही. नाहीतरी किरकोळ तरी चालूच आहे म्हटलं इथं आल्यापासून मला. बरं काहीतरी दुसरा काहीतरी प्रॉब्लेम असेल वगैरे, वास्तुदोष वगैरे काही-काही जण सांगतात. पण मुलांना किंवा मिस्टरांना वगैरे काहीच नाही म्हटल्या. माझ्याकडे रिलेटिव्हज येतात, त्यांना कधीच काही नाही. मलाच फक्त. मग ते कशामुळे होतंय, का पण बरं असं पण काही नाही, की खूप मोठा आजार आहे काहीतरी आणि म्हणून मला काहीतरी होतंय, असं पण नाही म्हणलं. पण मी वरचेवर आजारी पडते.
पण ह्या 3 महिन्यात जसं मी सुरू केलं आहे, तर त्याच्यानंतर 2 ते 2.5 महिने गेले आणि त्याच्यानंतर माझ्या तब्येतीत जी सुधारणा होत गेली आहे, ती आजपर्यंत म्हणतात मला काहीच जाणवेना झालं आहे. आता तर मला असं वाटत होतं की आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त मला त्रास होईल असं म्हणत होत्या ताई. खूप उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मला त्रास होईल असं वाटत होतं. पण ना अजिबात मला काही त्रास झालेला नाही आहे. आणि मी आजारीच पडलेले नाही आहे ह्या 3 महिन्यात म्हणतात. काहीच नाही काय डोकं माझं दुखत होतं म्हणल्या, सारखं डोकं दुखणं, हे दुखणं, ते दुखणं, काहीच नाही आहे म्हणल्या. आणि 3 महिन्यात एक गोळीसुद्धा आता घेतलेली नाही आहे म्हणत होत्या. तर मग म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे आणि ते का आमच्या घरात आता रोज सकाळी आधी ते दूध साखरेचा नैवेद्य ठेवून सगळेजण, माझे मिस्टर पण करतात म्हणतात आणि मी पण करते. मुलं पण आमची मार्गामध्ये आम्ही आणलेली आहेत म्हणतात. हे आईंचा अनुभव तर खूप क्षणाक्षणाला आहेत म्हणतात, पण हा तूर्त आलेला अनुभव मला मी सांगितला म्हणतात. तसंच म्हणतात इतके वर्ष मी आईंची उपासना करत होते, तर ह्या अनुभवांमधून खूप सारं शिकायला मिळाले. मी आता गेली 1.5-2 वर्ष झालं मी रोज अनुभव ऐकते म्हणतात. वेगवेगळे अनुभव परत परत ऐकते. बरं आपण मग ह्यात काय सुधारणा केली पाहिजे आणि खूप छान छान भगिनींनी सांगितलं आहे म्हणत होत्या. ज्या ज्या भगिनींनी सांगितले ना त्यांना खूप माझे पर्सनली खूप आशीर्वाद लागतील म्हणत होत्या. खूप सुधारणा केल्या मी ह्या 2 वर्षामध्ये म्हटल्या, की अनुभव ऐकून हां आपण असं वागायला पाहिजे किंवा आपण असं करायला पाहिजे. ह्याच्या आधी फक्त मी भजनच करत होते म्हणल्या. भजन करायचं आणि जे पाहिजे ते आपली मनमानी आचरण म्हणतोय आपण तसं ते चालू होतं. पण ना भजनाबरोबर काय काय करायचं हे सगळं भगिनींच्या अनुभवांमधून ऐकायला मिळायला लागलं आहे असं म्हणत होत्या. आणि ह्या तुमच्या अनुभवांमुळं खूप मी माझ्यात स्वतःत बदल झाले, माझ्या आयुष्यात बदल झाले म्हणतात. म्हणजे ह्याच्या आधी तर आईंनी प्रत्येक गोष्टींमधूनच तारत आणले म्हणल्या. मुलांच्या जन्मानंतर खूप मोठं संकट आलेलं होतं म्हणल्या. घरावरच खूप मोठं संकट आलेलं होतं, की घर जाण्याची वेळ होती हातातून. त्याच्यानंतर शेती तर ऑलमोस्ट गेलीच म्हणतात आमच्या हातातून आणि मुलं झालेली होती म्हणतात 2. त्याच्यानंतर अशी परिस्थिती आली, की घर जायची पूर्ण वेळ आली. आणि खूप मोठं घर म्हणतात. खाली 3 BHK, वरती 2 रूम आणि 3-4 गुंठ्यांचा प्लॉट. अगदी खूप चांगल्या ह्याच्यामध्ये आणि ते कधी म्हणजे सासू-सासरे असताना ते पुण्यासारख्या ह्याच्यामध्ये घेतलेलं एवढं मोठं. आता फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर लोकांना हे नाही, पण ते घर जाण्याच्या ह्याच्यावर होतं. आईंनी असे चमत्कार केले त्या काळात म्हणतात. म्हणजे असं वाटत होतं की गेलेच आता ते आपल्या हातातून. शेती तर गेलीच होती म्हणल्या, पण घर पण गेलेच. आपण रस्त्यावरच येणार आहेत. इतकी वाईट परिस्थिती होती म्हणल्या. ती उपासनेमध्ये होते म्हणल्या. मी मिस्टर नव्हते त्यावेळेला उपासनेमध्ये. पण मी इतकी आईंच्या पुढे रडायची की दिलंच का तुम्ही? इतकं सगळं हिरावून घ्यायला लागलाय तुम्ही, तर तुम्ही हे दिलंच कशासाठी मग? मला कुठंतरी झोपड्यातल्याच घरात नाही का तुम्ही मला लग्न करून द्यायचं? आधीपासून एवढं मी उपासना करते, त्याचं का असं असं फळ कशासाठी? पण तुम्हाला सांगू लास्ट मोमेंटला म्हणल्या असे चमत्कार झाले, अशी मदत मिळाली म्हणतात, की जिथं अपेक्षाच नव्हती आणि आशाच नव्हती. अशा ठिकाणनं आम्हाला मदत मिळाली म्हणतात. आणि उगीच असं साधंसुधं नाही म्हणतात. कमीत कमी 27-28 लाखाची एकदम मदत आम्हाला मिळालेली होती म्हणतात. म्हणजे ते विचारच करण्याची गोष्ट नव्हती. आमच्या हातात काहीच नव्हतं. सगळ्यांना माहीत होतं की हे पूर्ण कर्जात आहेत आणि हे सगळं ह्यांचं गेलेलं आहे. ह्यांच्याकडं काहीच नाही आहे आता आणि ह्यांना मदत करण्यात अर्थ नाही आहे. तर तशा काळात आईंनी म्हणजे अगदी अशा पद्धतीनं आई उभ्या राहिल्या म्हणल्या. आणि नंतरसुद्धा टेन्शन यायला लागलेलं होतं, की अरे हे सगळं आपण हे केलं आहे, मॅनेज केलं आहे, कसं तरी घर आले, पण आता हे फेडणार कसं आहे आपण? पण अवघ्या 3 वर्षात फक्त नामस्मरणाच्या आणि फक्त चरित्राच्या जोरावर म्हणतात त्या,
का तर चरित्राचं आणि त्या म्हणूनच त्या म्हणत होत्या, मी इतक्या वेळेला चरित्र वाचलं, तर मला तो अनुभव म्हणजे ते दूध साखरेचं मला कधीच नाही हे झालं म्हणत होत्या. तर त्या म्हणल्या चरित्राच्या ह्याच्यावरती फक्त मी का ना याच्या आधीपासून म्हणजे खूप वर्षापासून म्हणतात मला सवय आहे पारायण करायची. म्हणजे काही मला अडचण आली किंवा काही वाटलं, की आई माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या मुलांच्या वेळेला सुद्धा मी चरित्राचं पारायण केलेलं होतं म्हणल्या. चरित्र आपलं खूप मोठं आहे आईंचं. तर मग म्हटल्या मी ते अवघ्या 15 दिवसात कंप्लीट करायची. घरचे खूप ओरडायचे, खूप वेळ जातोय वाचनासाठी, खूप वेळ बसावं लागतंय आणि मी असं नाही की सलग बसून मी ते पानं वाचून 15 दिवसामध्ये ते कंप्लीट व्हायला पाहिजे, अशा पद्धतीनं मी पारायण करायची म्हणल्या. आणि खरंच माझ्या खूप इच्छा पूर्ण झाल्या म्हणल्या त्या पारायणानं, की मी आईना बोलायची की पारायण करते वगैरे आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. मग तर मी तुम्हाला सांगू म्हणतात 3 वर्षात कमीत कमी मी 21 तरी पारायणं आईंच्या चरित्राची केली असतील म्हणल्या 3 वर्षामध्ये. पण तुम्हाला सांगू इतकं आमच्यासाठी ती खूप कठीण गोष्ट होती. नामस्मरण करत होते म्हणल्या, खूपसं नाही, पण नामस्मरण, चरित्र वाचन ह्याच्यावर माझा खूप विश्वास म्हणल्या. पण आत्ता कळायला लागले की नामस्मरण खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण ते चरित्र अशाच पद्धतीनं वाचलं जायचं म्हणल्या, की वाचायचं आहे म्हणून. असं मी खूप हे नाही, पण इतक्या वेळेला वाचूनसुद्धा ते वरवरचं वाचलं जायचं, की इच्छा पूर्ण होण्यासाठी. पण त्या इच्छा पूर्ण झाल्या पण म्हणल्या माझ्या. आणि 3 वर्षामध्ये एवढं मोठं 27-28 लाखाचं कर्ज 3 वर्षामध्ये आमचं फिटलेलं होतं. वाटलंच नव्हतं म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या त्याच्यानंतर मुलं लहान-लहान होती म्हणल्या. त्यांचे आजारपणं निघायची, त्यांचं शाळेचा खर्च हे ते, त्या सगळ्या गोष्टी होत्या. तरीसुद्धा त्यातनं आईंनी बाहेर काढलं आणि वाटलं नव्हतं की शेती ही गोष्ट परत कधी आम्ही घेऊ शकेन. पण सगळी जेवढी गेलेली तेवढी नाही, पण कमीत कमी माझ्या दोन्ही मुलांना उपयोगाला होईल अशी 8-10 एकर शेती एवढी परत मिळवली. ही मस्करीची गोष्ट नव्हती म्हणतात आमच्यासाठी. खूप मोठं लॉस होतं आमच्या पदरात म्हणतात. ते कुणाच्यावर येऊ पण नये, आमच्यावर जी वेळ आलेली होती तशी वेळ होती म्हणतात आमच्यावर. का तर आधीपासून श्रीमंती बघितलेली, गरिबीतून श्रीमंती बघितली, तर त्याचं काही वाटत म्हणजे त्याचा खूप वेगळं हे असते. पण श्रीमंतीतून गरिबी आलेली आहे कधी-कधी माणसाला पेलवत नाही म्हणतात. माझे मिस्टर अगदी वेड्यासारखं करायला लागलेले म्हणतात. मानसोपचार तज्ज्ञांची सुद्धा गरज घ्यावी लागलेली होती. त्यांची सुद्धा गरज पडली म्हणतात त्यांना. ते सुद्धा केलं म्हणतात. मग त्याच्यानंतर ज्यावेळेला सुधारणा व्हायला लागली तब्येतीमध्ये त्यांच्या, काम तर करावंच लागत होतं तरीसुद्धा, आणि मग नंतर परिस्थितीमध्ये सुधारणा, त्यावेळेला त्यांनी ओळखलं. त्यावेळेला खूप मला त्रास पण दिला त्यांनी. म्हणत होते की कशाला गं हे पारायण वगैरे, का तर मी बसले की करायला मला शिव्या मिळायच्या म्हणतात घरात. खूप त्रास मला झाला त्यावेळेला म्हणतात. 2-2 मुलं सांभाळून, घरच्यांचं करून वगैरे मग हे सगळं हँडल करायचं आणि पारायणाला खूप वेळ लागायचा म्हणल्या. मग ते मला खूप बोलणी खायला लागायची. पण मी इतकी रडायची, पण आईंवर सगळं सोडलेलं होतं. आईंना म्हणायचे, "आई तुम्हीच तारणार आहे ह्याच्यातून आणि लवकरात लवकर हे फिटू द्या." पण मला असं वाटायचं फिटत एक 8-10 वर्ष जातील, पण 3 वर्षात अवघ्या हे सगळं होईल असं वाटत नव्हतं म्हणतात. पण चरित्राचा तो मला खूप जास्त अनुभव आहे म्हणतात पारायणाचा. 15 दिवसात मी पूर्ण चरित्र वाचून काढायची. खूप वेळ लागायचा म्हणतात आणि त्यात खूप चांगलं मला वाचन येत नव्हतं. पण नंतर कसं ते खूप सारखं वाचून नंतर मी फास्ट व्हायला लागलेलं होतं म्हणतात. तर हे तर आहेच म्हणतात. शिवाय म्हणतात मुलांच्या वेळेला सुद्धा खूप वाईट परिस्थिती होती. म्हणजे वाईट परिस्थिती म्हणजे पैशाच्या दृष्टीनं नाही म्हणतात. पण माझी फिजिकली कंडिशन खूप खराब होती म्हणतात मुलांच्या वेळेला सुद्धा. पण त्यावेळेला सुद्धा मी आईंचा धावा केलेला होता म्हणतात, की मला सीझर वगैरे नको.
मला नॉर्मल होऊ दे. दोन्ही मुलांच्या वेळेला सुद्धा म्हणतात. आणि त्यावेळेला पण तेच फॉलो केलेलं होतं म्हणतात मी चरित्र. आणि नामस्मरण वगैरे करायचीच म्हणतात मी, पण इतकंसं नाही. पण नामस्मरण तर करायचीच. मी पूर्ण माझे डिलिव्हरीचं मला इतकं त्रास होत होता, हे होत होतं, पण तरीसुद्धा मी नामस्मरण करतच हे केलेलं होतं म्हणतात. आणि बऱ्याच जणांना वाटत होतं की नॉर्मल तर राहू दे, पण हिची मुलं तरी नीट होतात का नाहीत कुणास ठाऊक. का तर म्हणजे फिजिकली मी थोडी त्यावेळेला पण थोडी हेच होते म्हटलं. पण नॉर्मल डिलिव्हरी दोन्ही पण माझ्या मुलांच्या वेळेला नॉर्मल झाले ते झाले. पण मुलं इतकी स्ट्राँग झालेली आहेत. मला पण कधी-कधी मी अशी साशंक व्हायची म्हणल्या की अरे आपली मुलं पण अशीच कमकुवत आपल्यासारखी, खूप सारखी आजारी पडणारी आधीपासूनच होते मी. पण इथं आल्यापासून खूप जास्त हे झालं म्हणतात. आणि तर मी सारखी अशी शंका यायची मला, माझ्या मुलांना पण काहीतरी असंच सारखं मी पडते तसं. पण मुलं माझी खूप स्ट्राँग आहेत म्हणतात. काही अजिबात त्यांना काही नाही म्हणतात. कुठलंही हवामानात न्या, कुठंही न्या, अगदी हे. मग त्या गोष्टीसाठी सुद्धा मी पारायण केलेलं होतं म्हणतात. तर ते पण आईंच्या कृपेनं माझी नॉर्मल झाली ते झाली. मुलं पण म्हणजे माझी अगदी निरोगी व्हावीत ह्यासाठी पण मी केलेलं होतं. तर ती पण इच्छा आईने पूर्ण केलेली होती. तर हे चरित्राच्या ह्याच्यावरती माझा खूप विश्वास आहे म्हणतात. पण ही गोष्ट कशी काही मी हे नाही मला चरित्रात लक्षात आली. मला काही कळलं नाही म्हणतात. की कसं काय म्हणजे चरित्रामध्ये मी कधी नाही हे नीट लक्ष दिलं. तर पण ते आईंनी बरोबर त्या दिवशी मला तशीच शंका आली उगीचच काहीतरी असं मला वाटलं मनात. आणि ते बरोबर माझ्या समोर आलेलं होतं म्हणतात. आणि तेच पान मी उघडून वाचायला सुरुवात केलेली होती. की असं काही नाही की सुरुवातीपासून मी वाचायला घेतलं होतं किंवा मी त्यावेळेला पारायण करायला लागले होते. काहीच नाही म्हणतात. पण चरित्र मला खूप आवडतंय म्हणतात आईंचं. माझ्या आईंचे जेवढे ग्रंथ आहेत, आईंनी जेवढी प्रकाशनं आपल्या कल्याणासाठी छापलेली आहेत, त्याच्यातल्या सगळ्यात म्हणजे माझं जवळचं आहे म्हणतात चरित्र. का तर ते माझ्या गुरुमाऊलींचं आहे. आणि कदाचित त्यातनं सुद्धा मी अजून शिकले नव्हते की कसं वागायचं, काय करायचं. म्हणून हे अनुभवांचे व्हिडिओ आईंनी माझ्यापर्यंत आणलेले आहेत की एवढं चरित्र वाचतेस, मी काय सांगते, त्याच्यातनं काय सांगितलं आहे काहीच घेत नाही आहेस. म्हणून कदाचित हे अनुभव आईंनी पाठवले असतील तुमच्याकरवी असं त्या म्हणत होत्या. आणि खूप छान वाटतं ज्यावेळेला असं सगळेजण म्हणतात की अनुभवांची आम्ही वाट बघतोय, आम्ही अनुभव ऐकतोय. तर खूप चांगलं वाटतंय. बऱ्याच खूप चांगल्या भगिनींची खूप चांगली पण ओळख झालेली आहे की ज्या म्हणजे असं नाही हे नाही फक्त अनुभवांसाठी नाही, तर कसं आहे तुम्ही बरं आहे का ह्याच्यासाठी सुद्धा कॉल करता. त्याला खूप भारी वाटतंय. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.